आणखी एक मोठी बातमी आहे। गिरीश महाजन माणसांना फसवतात हे माहिती होतं असं जरांगे पाटील म्हणाले। यावेळेला त्यांनी महाजनांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांच्या बाबतीत मोठं वक्तव्य केल्याचं दिसतंय। गिरीश महाजन हे माणसांना फसवतात हे माहिती होतं। महाजन जिथे जातात तिथे आंदोलन फोडून संपवतात असं सुद्धा एक मोठं विधान जरांगेंनी केलंय। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। त्यांनी फडणवीस आणि शिंदेंना त्याचं आवाहन केलंय। तर राज्यामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे, मराठा आणि ओबीसी समाजानं एकमेकांच्या अंगावर जाऊ नये असं आवाहन सुद्धा जरांगे पाटील यांनी केलंय। मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो। ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं। असे प्रकार झालेले। त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे। सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाकायचं ना। किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला आणि तेव नाही आला, मग ते नाही आले म्हणून काय मराठाला आरक्षण नाही द्यायचं का? आता विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले। ते नाही आले हिंदू त्यांना वाड्या वागडीने इकडं नाही आले कुठं तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही। मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत, महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरवतात वाटतं अंधारातून। तो हाणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।